गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे आपला डे 3 आणि आज आपण मुन्नारचा जो आपला हॉटेल आहे तो चेकआउट करणार आहे आणि थेकडीच्या साईडला जाणार आहे. तर थेकडीमध्ये बेसिकली आपल्याला फुल वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. तर तिकडे आपल्याला एलिफंट राईड भेटेल आणि बाकी ट्रेकिंगसारखी काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते करणार आहे आपण. तर व्लॉग्समध्ये तुम्ही कंटिन्यू ठेवा, आपण सर्व गोष्टी आपण कवर करूया यामध्ये. तर ठीक आहे, आता 8 वाजले. तर आपण इकडे ब्रेकफास्ट करून मग आपण हॉटेलला चेकआउट करूया. आता आपण आलेलो आहे आपल्या एलिफंट राईडसाठी. तुम्ही बघू शकता एक कपल आहे तो आता एलिफंट राईडसाठी गेलेला आहे इकडे. आता यानंतर मग आपली बारी, ते रिटर्न आल्यानंतर मग आपण जाणार आहेत. पर पर्सन इकडे चार्जेस आहेत 500 फक्त एलिफंट राईडसाठी. आणि जर का तुम्हाला इथे एलिफंटची बात पण करायची असेल तर त्यासाठी पण 500 पर पर्सन आहे. तर हा पूर्ण इकडे आहे ना, जे प्लांटेशन आहेत ते इथे पूर्ण आपली इलायची जे प्लांटेशन आहेत आणि टी गार्डनसुद्धा आहे इकडे. इकडे पूर्ण इलायचीचं प्लांटेशन आपल्याला बघायला भेटणार आहे गार्डनमध्ये. ते पूर्ण इलायचीचे झाड आहेत. आता इथे आपण जे बघू शकतो इलायचीचे गार्डन आहेत. एलिफंट मास्टर एलिफंट दादा गुड इव्हिनिंग गाईज. तर आत्ता आपण आलेला आहोत कथकली शो पाहायला. आणखीन एक चालू एक 5 ते 10 मिनिट आहेत. सध्या त्यांचं ड्रेसिंग चालू आहे. मी ते तुम्हाला दाखवते. समोरच्या बाजूला बघा, ते ड्रेसला पूर्ण घेर येण्यासाठी ते अशा प्रकारे आपले जे प्लास्टिकचे पोते असतात ना, ते पूर्ण त्यांना टाय करून घेत आहेत की जेणेकरून त्यांचा जो ड्रेस असतो तो असा पूर्ण घेरमध्ये दिसावा. त्यासाठी तुम्ही आमच्या बॅक साईडला म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला बघू शकताय एक पूर्ण मराठी फॅमिली आहे. आणि जेव्हा आपण बाहेर शहरामध्ये जातो आणि आपली माणसं आपल्याला दिसतात तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. स्पेशली ते जेव्हा मराठीमधून आपल्याला बोलतात किंवा आपल्याला काही विचारतात तेव्हा खूप छान वाटतं. आपल्या इकडं कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना होते आणि दीप प्रज्वलन जसं होतं तसं इथे त्यांच्याकडे संस्कृती त्यांनी तशीच त्यांची कायम ठेवलेली आहे. त्यांनी त्यांचा कार्यक्रम चालू करण्याच्या अगोदर दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे आणि गणेश वंदना ही चालू आहे त्यांची. त्याच्यानंतर आपल्या मेन कार्यक्रमाला सुरुवात होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ बिंबार सदा
मित्रांनो, तर आपला कथकली शो झालेला आहे बघून. आता आपण आलो आहे इकडे मार्शल आर्ट्स बघायला. तर ओके, तर मित्रांनो, आज होता आपला थर्ड डे इन केरला, स्पेशली इन थेकडी. तर आज आपण मॉर्निंगला केलं होतं एलिफंट राईड आणि त्यानंतर मग आपण बघितलं होतं मार्शल आर्ट्सचा शो, त्यानंतर फॉलोड बाय कथकली शो. खूप काही असं इंटरेस्टिंग होतं इकडे. केरलाचं नेचर वगैरे बघायला भेटला वगैरे. आणि आता उद्या असणार आहे आपला डे 4, ते असणार आहे हाऊसबोटमध्ये. तर आपली जी हाऊसबोट आहे ती एक प्रायव्हेट हाऊसबोट आहे. जी काही कॉस्टिंग वगैरे ते तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओला मी सांगणारच आहे काय काय होतं. तर आता फायनली आपलं डिनर वगैरे झालं आहे आणि आता आपण हॉटेलला जाऊन थोडा आराम करूया. भेटूया डायरेक्ट उद्या मॉर्निंगला ब्रेकफास्टला. ठीक आहे, सी यू फॉर टुमॉरो.